तर M1च्या PYQ सिरीजमध्ये आपण आज एक एक्सपान्शन प्रूव्ह करतो आहे की लॉग ऑफ साइन एक्स अपॉन एक्स इक्वल्स टू -x² / 6 x to the power 4/180 - x to the power 6/2835. तर बघा एक्सपान्शन आहे कसं माहीत पडलं बघा, इथं लेफ्ट साईडला फंक्शन तर साइन एक्स आहे किंवा लॉग आहे, पण त्याचा आन्सर कशामध्ये चालला आहे एक्सच्या पॉवरमध्ये. म्हणजे आपण काय सांगू शकतो की हे बाय डिफॉल्ट एक्सपान्शन आहे. मग एक्सपान्शन कशाचं करायचं, आपल्याकडे दोन व्हॅल्यूज आहे, एक तर साइन एक्स आहे आणि दुसरा लॉग आहे. तर साइन एक्सचं एक्सपान्शन काही अशा प्रकारे असते, ऑड फंक्शन असल्यामुळे सगळे एक्सचे ऑड पॉवर डिवाइड बाय तोच फॅक्टोरियल आणि प्लस मायनस अल्टरनेट. आणि लॉगसाठी इम्पॉर्टंट काय आहे की लॉगचं एक्सपान्शन करताना आपल्याला 1 + x पाहिजे. जर 1 + x असेल तर एक्सच्या पॉवरसोबत प्लस मायनस अल्टरनेट होते, जर -x असेल तर मायनस प्लस अल्टरनेट होते. ठीक आहे. मग आता सॉल्व करायसाठी आधी आपण साइन एक्स अपॉन एक्सची व्हॅल्यू चेक करू काय आहे. तर साइन एक्स अपॉन एक्सची व्हॅल्यू काढायची आहे तर आपल्याला ऑलरेडी एक्सपान्शन माहिती आहे. सो देअरफॉर आपण काय लिहू शकतो, साइन एक्स अपॉन एक्स एक्सपांड केल्यानंतर काय होणार, x - x³ / 3 फॅक्टोरियल प्लस x to the power 5/5 फॅक्टोरियल मायनस x to the power 7/7 फॅक्टोरियल अँड सो ऑन. याच्या पुढे का बरं चाललो मी, कारण की हायेस्ट पॉवर आपला x to the power 6 आहे आणि टोटल डिवायडेड बाय x. तर प्रत्येक टर्मला तुम्ही x ने डिवाइड करून बघा. जर तुम्ही प्रत्येक टर्मला x ने डिवाइड करणार तर तुम्हाला मिळालं साइन एक्स अपॉन एक्स इक्वल्स टू x अपॉन x 1 झाला. इथे एक्सचा पॉवर 1 ने कमी झाला तर x² / 3 फॅक्टोरियल प्लस इथे पण एक्सचा पॉवर 1 ने कमी झाला x to the power 4/5 फॅक्टोरियल. इथे पण एक्सचा पॉवर 1 ने कमी झाला x to the power 6/7 फॅक्टोरियल अँड सो ऑन. मला जर लॉगचं एक्सपान्शन यूज करायचं आहे तिथं 1 + काहीतरी पाहिजे, तिथं 1 मायनस आहे. मी काय करणार, हा मायनसची जी टर्म आहे पूर्ण, ही जी मायनसची पूर्ण टर्म आहे याला सेपरेट काहीतरी ॲझ्युम करेल. म्हणजे जर मी या पूर्ण टर्मला सपोज z ॲझ्युम केलं, सपोज दिस इज इक्वल्स टू z, तर इथे मध्ये काय राहणार मग प्लस साईन राहील. मी काय लिहू शकतो की साइन एक्स अपॉन एक्स इक्वल्स टू 1 + z. z म्हणजे काय, ही वरची पूर्ण टर्म. आता हेच आपण यूज करणार आहे कारण की आपल्याला एक्सपान्शन लॉगचं पाहिजे. सो इथे आपण काय करणार आहे, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, दोन्ही साईडला आपण लॉग घेतला. दोन्ही साईडला जर आपण लॉग घेतला तर आपल्याला मिळालं लॉग ऑफ साइन एक्स अपॉन एक्स. हेच तर काढायचं होतं आपल्याला. आणि इथे पण काय झालं, लॉग ऑफ 1 + z. आता लॉग ऑफ 1 + xचं एक्सपान्शन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. इथे फक्त एक्सच्या ठिकाणी काय आलेलं आहे, z आलेला आहे. तर तुम्ही एक्सपान्शन लिहू शकता. तर आता आपण एक सेकंड, इथे आता आपण एक्सपान्शन लिहू. हा एक्सपान्शन आपला झालेला आहे z - z² / 2 प्लस z³ / 3 - z to the power 4/4 अँड सो ऑन. एवढे टर्म्स सफिशियंट आहे. ओके, चला आता एक्सपांड करूया आपण. बघा झेडची व्हॅल्यू काय होती आपल्याकडे, झेडची व्हॅल्यू वरती आपण लिहिलेली आहे, तीच यूज करायची. झेडची व्हॅल्यू आहे -x² / 3 फॅक्टोरियल, ठीक आहे, प्लस x to the power 4/5 फॅक्टोरियल मायनस x to the power 6/7 फॅक्टोरियल अँड सो ऑन. ही झाली झेडची टर्म. मायनस आता हा 1/2 बाजूला ठेवतो आणि झेडचा स्क्वेअर लिहितो. 1/2 बाजूला लिहिला, झेडचा स्क्वेअर म्हणजे -x² / 3 फॅक्टोरियल प्लस x to the power 4/5 फॅक्टोरियल. आता बघा याचा जो मी स्क्वेअर करणार तर 6चा ऑलरेडी स्क्वेअर केला तर 12 होईल, किंवा 6ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 8 होईल. त्याच्या पुढच्या टर्म मी लिहिणार नाही, असं सोडतो. प्लस लिहा किंवा इथे समोर मायनस लिहा, इट डज नॉट मेक एनी डिफरन्स, कारण की ते आपण व्हॅल्यू वाढवणारच नाही. सिमिलरली तिसऱ्या टर्मसाठी काय, प्लस z³ आहे, तर 1/3 बाजूला काढतो, झेडचा क्यूब. सो -x² / 3 फॅक्टोरियल प्लस x to the power 4/5 फॅक्टोरियल याचा, ठीक आहे. याच्या पुढच्या पण टर्म मी लिहिणार नाही, याचं पण काय होणार क्यूब, याचा स्क्वेअर होता. आता इथे पण बघा हायेस्ट पॉवर लिहायची गरज नाही, कारण की 2चा क्यूब केला की ऑलरेडी 6 होणार. 2चा क्यूब केला की ऑलरेडी 6 होणार. 4चा क्यूब केला पॉवर 12. आपल्याला हायेस्ट 6पर्यंतच लिहायचं आहे. बेटर आपण 6पर्यंत पण जाऊ नये, फक्त 2 x पॉवर 2 आणि x पॉवर 4पर्यंत चेक करू. जर ते सिरीज कंटिन्यू झाली म्हणजे आपले पुढच्या व्हॅल्यूज पण काय होणार, कंटिन्यूअस होईल. ओके, आता एक्सपांड करा. बघा सिंपलचं काम आहे. इथे तर पॉवर 1 आहे, तर जसं आहे तसं एक्सपांड होईल.
ही कशाची व्हॅल्यू आहे विसरू नका. दिस इज नथिंग बट लॉग ऑफ साइन एक्स अपॉन एक्स. बघा त्याला व्हॅल्यू लिहू आपण. हा झाला मायनस एक्स स्क्वेअर बाय 3चा फॅक्टोरियल किती असतो 6 प्लस एक्स टू दी पॉवर 4 5चा फॅक्टोरियल 120 मायनस एक्स टू दी पॉवर 6 7चा फॅक्टोरियल किती आहे 5040. बस याच्या समोरच्या टर्म आपल्याला पाहिजे नाही. आता -1/2 असंच बाहेर ठेवतो. त्याचा आपल्याकडे स्क्वेअर आहे. स्क्वेअर करा. पहिल्या नंबरचा स्क्वेअर किती होणार मायनसचा स्क्वेअर प्लस होईल. सो हा झाला प्लस एक्सचा पॉवर 2चा स्क्वेअर 4 होते आणि 3 फॅक्टोरियल म्हणजे 6चा स्क्वेअर झाला 36 प्लस एक्स टू दी पॉवर 4चा जर स्क्वेअर केला तर 8 होणार. तो तर नाही पाहिजे. आपण या दोघांना मल्टिप्लाय करू शकतो. जर या दोन टर्मला आपस मल्टिप्लाय केलं कारण की तुम्ही AB 2AB नाव ऐकलं असेल ना A+B A-B मध्ये ही टर्म आपसात मल्टिप्लाय होईल. जर मल्टिप्लाय केली आपण तर बघा काय भेटलं आपल्याला एक्स टू दी पॉवर 2 आणि एक्स टू दी पॉवर 4 काय झालं एक्स टू दी पॉवर 6 प्लस इंटू मायनस 3 फॅक्टोरियल म्हणजे होते 6 आणि 5 फॅक्टोरियल म्हणजे 120. याच्या पुढे जायची गरज नाही कारण की समोर काय येणार आहे हायर पॉवर. ठीक आहे. आता इथे पण तुम्ही क्यूब करायचं असेल तर क्यूब करू शकता. ठीक आहे. क्यूब करायचं असेल तर क्यूब करू शकता. बट मी इथपर्यंतच जाणार आहे. याच्या पुढे पण लिहिणार नाही. सिम्पल रिझन काय आहे याच्या पुढे जर आपण गेलो तर थोडं कॅल्क्युलेशन्समध्ये कॉम्प्लिकेशन्स वाढणार मोठे नंबर येतील. तर आपण याला सिम्प्लिफाय करू. हा झाला मायनस एक्स स्क्वेअर बाय 6 ऑलरेडी भेटला आहे. आता एक्स टू दी पॉवर 4ला कम्पेअर करा. इथे एक्स टू दी पॉवर 4 आहे इथे पण एक्स टू दी पॉवर 4 आहे. हा झाला माझा प्लस असाच आहे. इथे एक्स टू दी पॉवर 4चा कोएफिशियंट 1/120 मायनस इथे काय झालं 1 अपॉन हा मायनस आहे कारण की मायनस समोर आहे. ठीक आहे. जर असेल तर ब्रॅकेट द्या इथे -1/2 म्हणजे 72. ठीक आहे. 36×72. ओके. आणि कशाचा पॉवर आहे एक्स टू दी पॉवर 4चा. याच्या पुढच्या टर्म मी लिहित नाही आहे. ओके. आता त्याला सिम्प्लिफाय करायचं आणि दॅट विल बी अवर फायनल आन्सर. बघा सिम्प्लिफाय केल्यावर काय भेटलं मायनस एक्स स्क्वेअर बाय 6 प्लस याला सिम्प्लिफाय करा. जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर बघा हा नंबर मोठा आहे हा नंबर छोटा आहे तर -1/180 एक्स टू दी पॉवर 4 येणार आणि पुढच्या व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. सो फायनल आन्सर आपण काय म्हणू शकतो की लॉग ऑफ साइन एक्स अपॉन एक्सचं एक्सपान्शन मायनस एक्स स्क्वेअर बाय 6 मायनस एक्स टू दी पॉवर 4 बाय 180 मायनस एक्स टू दी पॉवर 6 अपॉन 2835 अँड सो ऑन. हे अशा प्रकारे आपण काय केलं आहे प्रूव्ह केलेलं आहे. सो इट इज हेन्स प्रूव्ड.